तर नमस्कार विद्यार्थिनींनो, गृहिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती आणि अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2026 यासाठी काही महत्त्वाचे असे विषयावर प्रश्न बघणार आहे, जो की विषय आहे अर्थशास्त्र. आणि यावर तुम्हाला कमीत कमी 5 ते 10 मार्काचे अंगणवाडी सुपरवायझरमध्ये प्रश्न विचारले जातात आणि तलाठी भरतीमध्ये याचा जी पूर्व परीक्षा होणार आहे त्यासाठी तर 15 मार्काचे असे प्रश्न विचारण्यात येणार आहे. त्याच्यामुळेच हे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आणि बेसिक प्रश्न आहे, जे वारंवार रिपीट झालेले आत्तापर्यंत MPSC गट क मध्ये सुद्धा हे रिपीट झालेले आहेत. आता आपण प्रश्न पाहायला सुरुवात करूयात. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन ए आहे 1934, ऑप्शन बी आहे 1935, ऑप्शन सी आहे 1956 आणि ऑप्शन डी आहे 1980. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 1935. तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही 1935 या साली झालेली आहे. हे जे प्रश्न आहेत ना, हे आत्तापर्यंत खूप परीक्षामध्ये विचारलेले आहेत आणि यापुढेही तुम्हाला प्रत्येक भरतीमध्ये याचा फायदा होणार आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूयात. तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? तर ऑप्शन ए आहे 1940, ऑप्शन बी आहे 1980, ऑप्शन सी आहे 1949 आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 1949. तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण 1949 या साली करण्यात आले. प्रश्न क्रमांक 3 आहे, ₹1 ची नोट कोणी जारी केली? तर हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि आत्ता सध्या ही नोट बंद आहे. ऑप्शन ए आहे भारत सरकारचे वित्त मंत्रालय, ऑप्शन बी आहे सेबी, ऑप्शन सी आहे SBI, ऑप्शन डी आहे RBI. तर 1 ची जी नोट आहे ती कोणी जारी केली होती? त्याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे भारत सरकारचे वित्त मंत्रालय यांनी ₹1 ची नोट जारी केलेली होती. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तुम्हाला नोटवर देखील आणि शेकडे रोकड्यांवर देखील खूप प्रश्न विचारण्यात येतात. अर्थशास्त्र हे त्याच्यावरच आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतातील चलनी नोटा कोण जारी करते आणि ह्या ₹2च्या वर व त्यापुढील असतात? तर ऑप्शन ए आहे RBI, ऑप्शन बी आहे वित्त मंत्रालय, ऑप्शन सी आहे सेबी आणि ऑप्शन डी आहे संसद. तर भारतातील ज्या चलनी नोटा आहेत म्हणजेच की ₹2 व त्यापुढील, तर त्या नोटा ऑप्शन नंबर ए याचं बरोबर उत्तर आहे RBI आहेत. चलनी नोटा जारी करतात. तर हे जे प्रश्न आहेत ना, हे फार महत्त्वाचे आहे आणि आपण अशाच प्रकारचे आणखी माझ्या चॅनलवर मी तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझरचे तांत्रिकचे जेवढे काही पोषण अधिनियम कायदा असतात त्याच्यावर मी एक वेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत. ते जाऊन एकदा चेक करा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आणि तलाठी भरतीसाठी आणि MPSC गट क साठी मी सुद्धा वेगळे तुम्हाला प्रश्नसंच दिलेले आहेत आणि त्याची उत्तरं देखील सांगितलेले आहेत. म्हणजेच तुम्हाला 2026 नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतातील मध्यवर्तीय बँक कोणती आहे? तर ऑप्शन ए आहे SBI, ऑप्शन बी आहे RBI, ऑप्शन सी आहे PNB आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे RBI. तर भारतातील मध्यवर्तीय बँक ही RBI आहे. आता प्रश्न क्रमांक 6 हा बघूयात. तर GST भारतात कोणत्या दिवशी लागू झाला? हा अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे. तर ऑप्शन ए आहे 1 एप्रिल 2017, ऑप्शन बी आहे 1 एप्रिल 2017, ऑप्शन सी आहे 1 जून 2017 आणि ऑप्शन डी आहे 1 ऑगस्ट 2017. तर इथे हे ऑप्शन ए आहे, हे असं नाही की हे बरोबरच असेल. या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की कळवायचं आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला अपेक्षा करते की मी बरोबर देताल. आणि हा जो प्रश्न आहेत ना, हा आत्तापर्यंत कमीत कमी 5 ते 10 वेळेस विचारण्यात आलेला आहे. हा खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. त्यामुळेच सांगते की हे अर्थशास्त्रावर मी हा जो विषय टॉपिक बनवलेला आहे त्याच्यावर अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुम्हाला फ्युचरमध्ये जी कोणती एक्झाम देईन त्याच्यामध्ये नक्कीच फायदा होणार आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, GST परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन ए आहे पंतप्रधान, ऑप्शन बी आहे केंद्रीय अर्थमंत्री, ऑप्शन सी आहे RBI गव्हर्नर आणि ऑप्शन डी आहे राष्ट्रपती. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे केंद्रीय अर्थमंत्री. तर GST परिषदेचे अध्यक्ष हे केंद्रीय अर्थमंत्री असतात. प्रश्न क्रमांक 8 आहे, नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन ए आहे 2015, ऑप्शन बी आहे 2017, ऑप्शन सी आहे 2019 आणि ऑप्शन डी आहे 2018. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 2015. नीती आयोगाची स्थापना ही 2015 या वर्षी झालेली आहे. हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे.
आता पुढचा प्रश्न बघूयात. तर प्रश्न क्रमांक 9 आहे, योजना आयोगाच्या जागी कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली? तर ऑप्शन ए आहे RBI, ऑप्शन बी आहे वित्त आयोग, ऑप्शन सी आहे नीती आयोग आणि ऑप्शन डी आहे नाबार्ड. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे नीती आयोग. तर योजना आयोगाच्या ही नीती आयोगाच्या पहिले योजना आयोगाची स्थापना होती, पण त्यानंतर नीती आयोगासाठी स्थापना केली. नीती आयोगावर तुम्हाला खूप प्रश्न आत्तापर्यंत विचारण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतातील शेअर बाजाराचे नियमन कोण करते? तर ऑप्शन ए आहे RBI, ऑप्शन बी आहे SEBI म्हणजेच की सेबी, ऑप्शन सी आहे नाबार्ड आणि ऑप्शन डी आहे सिडबी. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे सेबी. तर SEBI ही सेबी आहे, ही भारतातील शेअर मार्केट जे की तुम्ही ट्रेडिंग करतात त्यासाठी जे शेअर मार्केटील बाजाराचे नियमन करते त्या संस्थेला सेबी म्हणतात. तर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.